वतीनं घेण्यात आलेल्या पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमास मान्यवरांचा आणि रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं।
आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष आहे आणि आषाढी एकादशी आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारावरती अत्यंत अधिकारवाणीनं मोरे साहेबांनी आत्ता बोललेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती काही फार बोलावं असं नाही आहे. पण मोरे साहेबांनी म्हटल्यासारखं महाराष्ट्र राज्य असेल, सोलापूर जिल्हा असेल, हा सहकाराच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण सर्वजण सहकार क्षेत्रामध्येच काम करतो. सर्वाधिक साखर कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. बँका असतील, पतसंस्था असतील, मल्टीस्टेट असतील, याची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि अशा सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम करताना किती अडचणी येतात हे मी पत्रकार म्हणून जरी माहिती घेतलेली असली तरी तुम्ही प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आहे. आणि मला माहीत आहे की मनोरमा परिवाराच्या वतीनं ज्या सहकारी संस्था चालवल्या जातात, मग ती बँक असेल, पतसंस्था असेल, मल्टीस्टेट असतील, अनेक अडचणी असल्या तरी त्या अडचणींवरती मात करून संस्था कशा पद्धतीने चालवल्या पाहिजेत याचं एक आदर्श उदाहरण असेल तर ती मनोरमा संस्था आहे. ज्याचा उल्लेख मोरे साहेबांनी केला, सलग 7 वर्षे NPA करणारी मनोरमा बँक, मला असं वाटतं की असा पराक्रम करणारी सहकार क्षेत्रामधली बँक फार अपवादाने आपल्याला पाहायला मिळते. आम्ही पत्रकार असल्यामुळं पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघतो, अनेक वेळेला आमच्या पत्रकार परिषदा होतात त्यावेळेला मोरे साहेबांना गमतीनं आम्ही हे विचारतो देखील की 0% NPA हे खरं तर हा चमत्कारच आहे आत्ताच्या काळामध्ये. पण ते करण्याची क्रिया मोरे साहेबांनी अनेक वर्षे केलेली आहे. पण याच्या पाठीमागे तुमच्या सर्वांचे कष्ट आहे, तुमची मेहनत आहे, तुमचा प्रामाणिकपणा आहे, लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास आहे. हे सर्व असल्यामुळेच कदाचित मनोरमाला हे यश मिळाले असं मी मानतो. मी खरं तर मनोरमा पतसंस्थेचा, मनोरमा बँकेचा ग्राहक आहे म्हणून मला अत्यंत अभिमान देखील वाटतो. किती प्रामाणिक असावं, किती विश्वासाने ग्राहकाशी वागणं असावं, ह्याचं अलीकडचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. 4 दिवसापूर्वी मला अजय मोरेंचा फोन आला. मी म्हटलं बहुतेक बातम्यांच्या संदर्भात, जाहिरातीच्या संदर्भात, अन्य कुठल्या तरी कामाच्या संदर्भात फोन केला असेल. पण मोरेंचा फोन याच्यासाठी होता, ते म्हणाले, प्रशांतजी, तुमच्या वडिलांच्या खात्यावरती काही रक्कम शिल्लक आहे आणि ती रक्कम गेल्या अनेक वर्षापासून तशी शिल्लक आहे. माझे वडील गेले 12 वर्षापूर्वी. बघा, एखाद्या संस्थेचा विश्वास असावा ग्राहकांच्या प्रती किंवा ग्राहकांचा संस्थेच्या प्रती, तर किती महत्त्वाची गोष्ट आहे. 12 वर्ष झाले, पण 12 वर्षानंतर बँकेचा फोन येतो की तुमच्या खात्यावरचे पैसे शिल्लक आहेत, तुम्ही या आणि ते घेऊन जा. मला असं वाटतं की मनोरमाचं जे यश आहे, मग ते पतसंस्थेचं असेल, बँकेचं असेल, मल्टीस्टेटचं असेल, त्याच्या पाठीमागे आपला प्रामाणिकपणा, आपला विश्वास आणि अत्यंत मेहनतीनं, कष्टानं उभं केलेलं हे जाळं, हे त्याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. ज्याच्यासाठी आपण प्रतीक्षा करतोय आता आणि ज्याचं उद्घाटन आत्ता झालं. खरं तर आज आषाढी एकादशी आहे. पंढरपूरमध्ये लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजर आहेत तिथं. म्हणजे अख्खं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ देखील तिथं आहे. आणि आपण साहित्याचे वारकरी या साहित्याच्या पंढरीमध्ये जमलेलो आहोत. आणि खरं आहे, मी गेली अनेक वर्ष बघतो मनोरमा साहित्य मंडळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम होतात. मगाशी मी मोरे साहेबांना तेच सांगत होतो की मनोरमाचा प्रत्येक कार्यक्रम
हा एक साहित्य संमेलनाच्या स्वरूपाचा असतो. याचं कारण आहे, मोरे साहेब किंवा शोभाताई किंवा संचालक मंडळ, तुम्ही सर्व मंडळी केवळ धन जोडत नाही, तुम्ही धनाप्रमाणे मन देखील जोडता. आणि हे मन जोडण्याचं काम गेली अनेक वर्षे आपलं चालू आहे. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोरे साहेब, मी सुरुवातीलाच म्हटलं की मोरे साहेब हे अष्टपैलू अध्यक्ष आहेत. याचं कारण काय की बघा, मोरे साहेबांनी पतसंस्था उभी केली, बँक उभ्या केल्या, आर्थिक क्षेत्रामध्ये ते सुरुवातीपासून आहेत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते काम करतात, नाट्य क्षेत्रामध्ये आहेत, साहित्य क्षेत्रामध्ये आहेत. अलीकडच्या काळात मी त्यांना मैदानावरती देखील बघितलं. क्रीडा क्षेत्रात क्रिकेटमध्ये देखील त्यांचा इंटरेस्ट आहे आणि क्रिकेटचे सामने भरवण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. म्हणजे इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्या संस्थेला मिळालेलं आहे, मला असं वाटतं की ती संस्था अग्रेसर असलीच पाहिजे आणि पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं अनेक साहित्यिकांना त्यांनी निमंत्रित केले. साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रुतीताई इथं बसलेले आहेत, समोर साळुंकेताई समोर बसलेले आहेत, आमचे मारुती कटकदोंड आहेत, आमचे चौडेकर आहेत, गझल सम्राट, आमचे अतुलजी आहेत, अतिशय सुंदर सुरेख गाणे गातात ते. असा सर्वांचा एक मेळा मोरे साहेबांनी इथं भरवलेला आहे. आणि किती सुंदर बघावं, म्हणजे औचित्य असावं तर काय असावं. ते अन्वय, किती छोटा मुलगा, नामदेवाची गोष्ट सांगितली त्यांनी. म्हणजे अन्वयच्या एवढ्या लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकामध्ये जे कलागुण आहेत, त्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवं व्यासपीठ मनोरमा मंडळीच्या माध्यमातून, मनोरमा साहित्य संस्थेच्या माध्यमातून मोरे साहेबांनी उभं केलेलं आहे. मोरे साहेब लिहितात, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कविता लिहितात. आज देखील माझ्या संचारच्या पुरवणीच्या पहिल्या पानावरती मोरे साहेबांची कविता आहे. ही काय मोरे साहेबांची कविता म्हणून नाही आहे, पण ते अत्यंत सुंदर कविता लिहितात. तुमच्यापैकी अनेकांनी वाचलेलं असेल. केवळ कविता असं नाही आहे, अत्यंत सुंदर बोलतात देखील, अत्यंत सुंदर लिहितात देखील. म्हणून त्यांना मी विनंती मगाशी केली, पुन्हा एकदा करतो, सहकारावरती खूप छान बोलले. आता सहकार, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. मोरे साहेब, आत्तापर्यंत मी तुम्हाला आग्रह धरला नाही, पण आज या निमित्ताने मुद्दा म्हणून आग्रह धरणार आहे की तुम्ही सहकाराच्या क्षेत्रावरती, आर्थिक क्षेत्रावरती सातत्याने लेखन केलं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही हा माझा आग्रह मान्य कराल. दुसरं सर्वात महत्त्वाचं कौतुकाची गोष्ट सांगतो, केवळ मोरे साहेब म्हणून नाही आहेत, ह्या परिवारामध्ये एक साहित्याची परंपरा आहे. सदाशिवराव मोरेंच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, सदाशिवराव मोरे तर माझ्या वडिलांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, त्यामुळे मला त्यांचंही काम सगळं माहीत आहे. पण शोभाताईंच्या बाबतीत मला कौतुकाची गोष्ट वाटते. मधल्या काळामध्ये त्या जपानला जाऊन आल्या. जपानवरनं आल्यानंतर त्यांच्या मनात वाटलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती लिहिलं. त्याचे मला वाटतं 4 का 5 भाग काहीतरी त्याचे झाले. अत्यंत सुंदर पर्यटनावरती शोभाताईंनी लिहिलं. म्हणजे मला आठवतं की मीना प्रभूसारख्या एक सुंदर पर्यटनावर लिहिलेल्या लेखिका मला माहीत आहेत. अगदी अलीकडच्या आपण सांगायला गेलं तर डॉक्टर सुहासिनी शहासारख्या एक सुंदर लेखिका आहेत, ज्या पर्यटनावरती लिहितात. अशा चांगल्या पर्यटनावरती लिहिणाऱ्या लेखिकांमध्ये शोभाताईंचा समावेश होतो. आणि म्हणून त्यांना देखील माझी विनंती आहे, मागच्या वेळेला मी बोललो होतो त्यांना, पण मधल्या काळामध्ये त्यांचा व्याप किंवा बाकीच्या गोष्टींमुळे त्यांना जमलं नाही. पण ज्या वेळेला तुमच्या दोघांमध्ये एक सुंदर ते लेखक दडलेलं आहे, तुमच्यामध्ये एक लेखिका दडलेली आहे, आणि तुम्ही साहित्य परिषद चालवता, दोघंही साहित्य परिषद चालवता, तर माझी अशी दोघांना विनंती आहे की तुम्ही लेखनाकडे जास्तीत जास्त वेळ द्यावा. या सगळ्या गोष्टींबरोबरच ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, एक चांगला साहित्यिक तुमच्यामध्ये आहे, तो लोकांपर्यंत पोहोचावा, ते पोहोचण्याची संधी आम्हाला द्यावी, अशी एक तुम्हा दोघांना विनंती करतो. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा, मला खरं तर कळलं नाही आहे, मी तर खरं तर घरातला माणूस आहे, मी होस्ट आहे, मी गेस्ट कधी झालो मलाच कळलं नाही. पण मोरे साहेबांचं प्रेम आहे, सगळ्यांच्या प्रती प्रेम आहे त्यांचं, तसं माझ्यावरती देखील प्रेम आहे. त्या प्रेमापोटी त्यांनी आज मला बोलवलं, माझा सन्मान केला. आज योगायोग असा आहे की आज मी पंढरीला जरी जाऊ शकलो नाही. माझा एक काळ होता की मी आकाशवाणीवरती आणि दूरदर्शनवरती काम करत असताना मी आकाशवाणीच्या आषाढीसाठी मी काम केलं होतं, पण आज काही निमित्ताने मला जाता आलं नाही. पण बघा, पांडुरंगाचं दर्शन झालं, तुमच्या रूपाने पांडुरंगाचं, रुक्मिणीचं दर्शन झालं. ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मोरे साहेब आणि मनोरमा परिवारा मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय. मुळात काय एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. माझे एक मित्र होते साहेब, हिरो होंडा कंपनीत ते मेकॅनिक होते. अनपढ माणूस, त्याला लिहिता पण येत नाही, वाचता पण येत नाही, पण फार जुना मेकॅनिक होता. कंपनीच्या मालकाच्या मित्राने एक हिरो होंडा घेतली आणि हिरो होंडामध्ये प्रॉब्लेम काय व्हायला लागला, नवीन गाडीमध्ये सारखा आवाज यायला लागला काहीतरी, आणि तो आवाज यायला लागला म्हणून मालकाचा मित्र असल्या कारणानं तो सारखा कंपनीत यायचा आणि सांगायचं की हे प्रॉब्लेम आहे, मला ही गाडी नको. मालकाने दिल्लीवरून माणसं बोलवली खास, ज्यांनी गाडी बनवली त्या इंजिनियरला बोलवलं आणि सांगितलं की बघ त्यामध्ये काय बिघाड आहे नेमका. परंतु ज्यांनी गाडी बनवली त्यालाही तो बिघाड सापडला नाही. शेवटी तो मालकाचा मित्र मालकाला सांगू लागला की मी इथंच पेट्रोल टाकून गाडी जाळून टाकील, मला ही गाडी नको. कोणीतरी मालकाला सांगितले की आपल्या कंपनीमध्ये एक मेकॅनिक आहे, फार जुना आहे, अनपढ आहे, त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला सांगून बघा. त्या मेकॅनिकला बोलवलं आणि मालकाने सांगितलं की त्या गाडीत काय बिघाड आहे का बघ एकदा म्हणून. मेकॅनिक म्हणलं बरं ठीक आहे बघतो म्हणलं. गाडी घेतली, त्याने एक राईड मारली शहरामध्ये आणि आला, गाडीकडेही बघितलं नाही. त्यांनी सांगितलं की त्याच्या सायलेन्सरमध्ये एक दगड आहे, तेवढा काढायला सांगा, आणि तो निघून गेला. सगळ्यांना ते पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की ह्याने गाडी बघितली नाही, काय नाही, राईड मारली, आला, गाडीकडे बघितलंही नाही, आत्मविश्वासानं सांगितलं की त्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये दगड आहे, निघून गेला. तर खरंच त्या सायलेन्सरमध्ये छोटा दगड होता आणि त्याचा आवाज तो येत होता. आता तोच माझा मित्र, माझी दुसरी गाडी बंद पडली, ती हिरो होंडा कंपनीची नव्हती, आणि मी त्याला सांगितलं की ही मला चालू करून दे. तर त्यांनी उत्तर दिलं की मनीष, मला हिरो होंडाशिवाय कुठल्याच गाडीचं काम येत नाही किंवा मी त्याला हात लावत नाही. तसं माझं काय झालं आहे, मला फक्त पत्रकारितेवर बोलता येते साहेब. माझी अडचण काय आहे की तुम्ही मला बोलायला सांगितलं हे बरोबर आहे, आता मी जर पत्रकारितेवर बोलायला लागलो तर समोरचे सगळे बोर होऊन जातील. तर दोनच शब्द सांगतो. 25 वर्ष पत्रकारितेत मी काम केले साहेब सोलापूरमध्ये. काय झालं आहे, लोकल न्यूज चॅनलला काम केलं, स्टेट लेवलला काम केलं. मी मराठी न्यूज चॅनल म्हणून होतं, लोकलला दिनमान न्यूज चॅनल म्हणून होतं, त्याला काम केलं. नॅशनलला लाईव्ह इंडिया म्हणून होतं, त्याला काम केलं. दैनिक विश्व समाचार आपल्याकडे होतं फार जुनं, त्यालाही काम केलं. पत्रकार संघामध्ये किंवा पत्रकार संघाकडून ज्यावेळी राज्य सरकारला काही मागणी करायची आहे तर माझा फायदा काय होईल, तर तिन्ही पत्रकारांचे प्रश्न मला माहीत आहेत, कारण मी तिन्ही ठिकाणी काम केलेलं आहे. आमचे मार्गदर्शक आहेत जोशी साहेब, त्यांना माहीत आहे की दैनिकाच्या पत्रकाराला दैनिकाचंच माहीत असतं, चॅनलच्या पत्रकाराला चॅनलचंच माहीत असतं. माझा फायदा असा आहे की मी सगळीकडे काम केल्यामुळं मला नेमकं माहीत आहे काय मागायचं आहे शासनाला, आणि ते मी 100% मागून विनंती करेल, नसेल तर हिसकावून घ्यायची ह्या सोलापूरच्या मातीमध्ये आहे, ते मी नक्की करील. दुसरा एक विषय असा होता की साहेब, राज्यामध्ये तुम्ही कुठेही जा, म्हणजे आता पॉलिटिकल असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, त्यामध्ये कॉम्पिटिशन आहेत, अनेक संघटना आहेत. तसं राज्यामध्ये आमच्याही अनेक संघटना आहेत. आणि काय होतं की एक संघटना दुसऱ्या संघटनेकडे जात नाही किंवा त्याचे पदाधिकारी जात नाहीत, थोडा आमच्यामध्ये इगो असतो. बऱ्याच वेळा भाषणात मी काय सांगतो की माझे जे महापालिकेतले क्लास 4चे बांधव आहेत किंवा भगिनी आहेत, म्हणजे झाडून काढतात बघा, महापालिके सगळे रस्ते साफ करतायत, त्यांच्यावर जर एखादा हल्ला झाला साहेब तर ते संघटना बघत नाहीत, सगळे एका सेकंदात त्या जमिनीवर बसतात आणि आंदोलन करतात आणि यशस्वी होतात मागणी मागून लगेच. आमच्याकडे काय झाले साहेब की आम्ही एकत्र येत नाही, परंतु सोलापूर अपवाद आहे साहेब. गेली 12 वर्ष झालं विक्रम खिलबोडे आणि मी श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोप्याने एका दिलाने काम करते. त्यामुळं सोलापूरमध्ये कुठलीही मागणी आम्ही केली तर मला वाटत नाही कोणी नाही म्हणत असेल आजपर्यंत. त्याचं कारण आम्ही एकत्र काम करतोय. हाच संदेश
सोलापूरचं नाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये घेऊन जाईल. जिथं जाईल तिथं सोलापूरचं नाव काढणार, सोलापूरचं मार्केटिंग करायचा प्रयत्न करणार पत्रकारितेसोबत, एवढं आपल्याला वचन देतो. आपण मला बोलवलं, माझा सन्मान केला. मुळात मी मनोरमा परिवाराचाच एक भाग आहे. 2014-15 साली BR न्यूज चॅनल आम्ही सुरू केलं. मोरे साहेबांना ना म्हणायची सवय नाही आणि मी कधी ऐकलेलं नाही म्हणलेलं मोरे साहेबांना. मोरे साहेबांनी स्वतःहून फोन केलं. मी आणि तात्या पवारांनी चालू केलं 2015 रोजी. चॅनल सुरुवात झाल्यानंतर काय असतं की जाहिरातीशिवाय आमचं चॅनल किंवा दैनिक चालू शकत नाही. बरं, चॅनलचा पहिलाच दिवस आहे, आम्हाला कोण जाहिरात देणार आहे? जोपर्यंत तुम्ही अस्तित्व किंवा काय निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी. परंतु मोरे साहेबांनी स्वतःहून बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, BR न्यूज चॅनल माझा आहे, मनोरमा परिवाराचा आहे, तुम्ही काम करत राहा, जे काही लागेल ते मनोरमा परिवार आपल्याला देईल. आणि पहिल्या दिवशीपासून त्यांनी जाहिरात सुरू केली. त्याचा फायदा तोट्याचा विचार न करता ही संस्था चालली पाहिजे, हे चॅनल चाललं पाहिजे, हे भूमिका मोरे साहेबांनी घेतली. त्याबद्दलही मी त्यांचं आभार मानतो. त्याचं कारण असं आहे की आज आमचं BR न्यूज चॅनलला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचं कारण फक्त श्रीकांत मोरे साहेबांनी बोलवलं आणि आम्हाला एक ताकद दिली, त्याच्या जोरावरच आज 10वं वर्ष पूर्ण होतं आहे. तर जे काही करायचे ते सोलापूरसाठी, पत्रकारितेसाठी या राज्यात गेल्यानंतर करेल एवढी ग्वाही देतो, आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या समारंभात ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतजी मोरे सर, या परिवाराच्या प्रमुख मोरेताई, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दुसरे मार्गदर्शक प्रशांतजी जोशी सर, मनीषजी केत, दत्ता मामा मुळे, अजय मोरे साहेब आणि मनोरमा परिवारातले सर्व सदस्य. सहकाराबद्दल मोरे साहेबांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. ते DDR म्हणून काम पाहत होते तेव्हापासून साहेबांचा परिचय आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही वेळोवेळी होत असतं. केवळ अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना संस्था काढून दिल्या. त्या संस्था आज फार मोठ्या प्रमाणात चालतात. त्या संस्थावर अनेकांची उपजीविका चालते. असे हे मोरे साहेब आहेत. पत्रकार संघाचा कुठलाही विषय असू द्या, साहेबांना फोन केला की आमच्या पत्रकारांना साहेब कर्जाचा असा विषय आहे, ते तातडीनं अजयनं सांगतात आणि त्या सगळ्यांच्या अडचणीला ते वेळोवेळी धावून येतात. पत्रकार संघाच्या एका कार्यक्रमात मनोरमा आणि पत्रकार संघ असा एक 7 वर्षापूर्वी आपण एक कार्यक्रम घेतला होता. साहेब, पत्रकार कमी पगारावर काम करतात. पत्रकारांसाठी आम्ही अनेक योजना राबवतो. मेडिक्लेम असेल, शिष्यवृत्ती असेल, पत्रकार दिन असू द्या, अशा वेगवेगळ्या शालेय साहित्याचं वाटप करतो. माझी एक या निमित्ताने विनंती आहे, मनोरमा परिवारानं पत्रकारांच्या पाल्यासाठी वर्षातून कुठलाही एखादा कार्यक्रम घ्यावा अशी विनंती या निमित्त मोरे साहेबांना करतो. आणि मनीषजी म्हणल्यासारखं ते कुठल्याच गोष्टीला कधीच नकार देत नाहीत. तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे असं ते सातत्याने सांगत असतात. त्याचा अनुभव आमच्यापैकी बऱ्याच पत्रकारांना आलेला आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतो, पत्रकार संघाच्यासाठी मनोरमा परिवारानं मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचं शीर्षक आहे आस. व्याधीग्रस्त तन व्याकुळ हे मन, कधी मी पाहीन विटू तुला. व्याधीग्रस्त तन व्याकुळ हे मन, कधी मी पाहीन विटू तुला. ना पंढरपुरी ना आळंदी देहू, ना पंढरपुरी ना आळंदी देहू. मूक कैसे पाहू विटू तुझे. विटू तुझे नाम सदा माझ्या ओठी. विटू तुझे नाम सदा माझ्या ओठी.
कधी गाठी भेटी घडतील, कधी गाठी भेटी घडतील, तुझ्या भेटी विना जीव होई व्यर्थ, तुझ्या भेटी विना जीव होई व्यर्थ, जगण्याला अर्थ लाभे नसा, जगण्याला अर्थ लाभे नसा, जीव कासावीस भेटीस आतुर, जीव कासावीस भेटीस आतुर, घडावी सत्वर भेट तुझी, घडावी सत्वर भेट तुझी, मोक्ष प्राप्ती लाभे तुझ्या चरणाशी, मोक्ष प्राप्ती लाभे तुझ्या चरणाशी, नाते हे भक्ताशी जन्मोजन्मी जन्मोजन्मी जन्म. धन्यवाद. परंतु ज्यांनी पांडुरंगाला समजून घेतलेलं नाही त्याच्यासाठी ह्या 2 वळी. कळवून घेता तुला पांडुरंगा घालतील पिंगा भोवताली, कळवून घेता तुला पांडुरंगा घालतील पिंगा भोवताली, ना हाले पाणी तुझविण देवा पळवितो जीवा हाकनाक, उगी यातायात कळू येते तुला भोळ बुद्धीला तूच पाडी, ना करीतो भेद चांगले वाईट वागणे धोपट दाखवितो, ध्यानी आला डाव तहान जनांची कोणत्या जन्माची तुझ ठावे, काहीही करता दोष नशिबाचा रोष ना कोणाचा तुझ्यावर, एवढे कळता कोण सोडी तुला अर्पण तुझला भले बुरे, अर्पण तुझला भले बुरे. रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला, पूर्ण होईल का कामना विठ्ठला. पुढचा शेर बघा. कागदी सर्व सुमने इथे पाहतो, कागदी सर्व सुमने इथे पाहतो, त्यास आहे कुठे भावना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला. हा शेर बघा. धूर काबानी काशी असे चर्चही, धूर काबानी काशी असे चर्चही, सांग जाऊ कुठे दर्शना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला. खंत आजन्म केली न मी आजही, खंत आजन्म केली न मी आजही, करीत आलो सतत सामना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला. या मनावर तुझे नाव मी गोंधले, या मनावर तुझे नाव मी गोंधले, प्रार्थना कामना भावना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला. आणि शेवटचा तखल्लुस शेर माझा. याच का सारखा आज साबीर उभा, याच का सारखा आज साबीर उभा, मज मिळो रे तुझी सांत्वना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला, रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला. धन्यवाद. गुरु हैबत बाबांनी 750 वर्षापूर्वी हा सोहळा सुरू केला. अश्वांचं रिंगण गोल असतं. अनेक ठिकाणी आपण पाहिलं, खेलबुडे सर असतील, केतसर असतील,
मोरे सर असतील, त्या पालखीसमोर जो घोडा आहे तो शितोळे सरकारांचा घोडा आहे, तो जाधवांचा नाही, मोरेंचा नाही, कोणाचा नाही, तो शितोळे सरकारांचाच आहे. आणि असेल तर का आहे, कम टू दी पॉइंट. आणि मनोरमा परिवाराशी किती जवळचं घट्ट नातं आहे त्या घोड्याचं हे मला सांगायचं आहे. मुळात विठ्ठलच कर्नाटकातला, कानडा विठ्ठलू कर्नाटको, आणि कर्नाटकातला शितोळे सरकार नावाचा राजा आहे. त्या राजांना मुलगा नाही, त्याला 7 मुली आहेत. आणि त्या राजाने पुन्हा एक 8व्या वेळेस त्याची पत्नी गर्भवती राहिली, त्यावेळेस सांगितलं जर मला मुलगा नाही झाला आणि मुलगी झाली तर मी त्याचा शिरछेद करणार, त्याला जिवंत ठेवणार नाही. आणि 8व्या वेळेस गर्भवती राहिली आणि योगायोगानं त्याला मुलगा मुलगी आपल्या हातात नाही, तो दैवयोग आहे. मुलगीच झाली, परंतु बाळंतपणाचा अर्थ बाळ किंवा अंत, स्त्रीचा पुनर्जन्म म्हणजे बाळंत आहे. आणि मुलगी झाली, 2 दाशे आहेत, बाळंतपण करतायत. त्यांनी पाहिलं राजा बाहेर तलवार घेऊन उभा आहे, आषाढी वारीचा किती जवळचा संबंध आहे माऊलींचा. ते म्हणले जर खरं बोललं तर ब्रह्महत्या बालहत्या याचं पातक आपल्याला लागल, आपण ह्याचा जीव वाचवायसाठी खोटं बोलूया. ते पळत गेल्या आणि महाराज तुम्हाला पुत्ररत्न झालंय, पोरगा झालाय, खोटं सांगितलं. राजाला आनंद झाला की मला 7 मुलीवर मुलगा झालाय. राजाने हत्तीवरने मिठाई पेढा वाटला, बाल मुलगी वाचली, परंतु शुद्धीवर आई आली. तिला सांगितलं आम्ही खोटं बोललोय, मुलगी आहे पण महाराज मारतील, पाप आमच्या माती लागला, आम्ही खोटं बोलतोय, आता इथून पुढचा प्रवास तुम्ही ठरवा काय करायचं. ते लहान मूल होतं, जावळ असल्यामुळे कळत नव्हतं राजांना. तो राजा कडीवरती घ्यायचा, रथात घ्यायचा, फिरवायचा, सगळीकडे फिरवायचा. पण ते मूल मोठं मोठं व्हायला लागलं आणि मग त्या राजाने फरमान काढलं की माझा मुलगा आता मोठा झालाय आणि याचं लग्न करायचं आहे. मुलगा आहे का नाही फक्त तिघांना माहीत आहे, एक राणी आई आणि 2 दासी ज्यांनी बाळंतपण केलं त्यांनाच. मोठा झाला त्याने दौंडी दिली की माझ्या मुलाला मुलगी पाहिजे उपवरता. राजाच्या पोराला कोण मुलगी नाही म्हणते. लग्न बघायला आली, बैठक झाली, एवढंच नाही तारीख काढली, एवढंच नाही लग्नही झालंय, मुलीचंच लग्न मुलीबरोबर झालंय. मोरे साहेब माऊलींच्या पालखीसमोर घोडा शितोळे सरकारांचा काय हे मला सांगायचं आहे. मुलीचं लग्न मुलीबरोबर झालंय आणि त्या खऱ्या नवरदेवानं त्या मुलीला सांगितलं लग्न झाल्यानंतर मी फार मोठा गुन्हा केलाय, मी मुलगा नाही मी मुलगी आहे, तुला काय शिक्षा द्यायचं ते दे, मुलगी आहे. तिला विश्वास बसणं अशक्य आहे. ती माहेर गेली ना, आईला सांगितलं आई ज्याच्या बरोबर माझं लग्न लावून दिलंय तो मुलगा नाही मुलगी आहे. आईनं वडिलांना सांगितलं, तिचाही बाप राजा आहे, राजाला सांगितलं महाराज आपली चूक झाली, मुलगा नाही मुलगी आहे. ते मुलगी खोटं बोलताय, काहीतरी प्रॉब्लेम असेल, आपण असं करूया म्हणले, त्याला जुनं करूया, सासरवाडीला बोलूया. रथ पालखी पाठवले, सर सेनापती गेले, शिपाई गेले आणि सांगितलं तुम्हाला जुनं करायचं आहे, सासरवाडीला बोलवलंय. राजकुमार नाही ते राजकुमारी आहे. आता सासरवाडीत जाऊन तोंड दाखवण्यापेक्षा आपण आत्महत्या करू. म्हणून तो रणांगणामध्ये गेला, वनात गेला, घोड्यावरती बसला. आता आत्महत्या करतो की काय, इतक्यात निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई पालखी भ्रमण यात्रा सुरू झाली. ज्ञानदेवाने हा प्रकार पाहिला आणि निवृत्तीनाथाला सांगितलं दादा कोणतरी राजकुमार आहे आणि आपल्यासमोर आत्महत्या करतोय, नेमकं कारण काय. निवृत्तीनाथाने सांगितलं मी तुझा गुरु आहे, नेमकं कारण काय विचार. तर त्याने सगळा वृत्तांत सांगितला, मी मुलगा नाही मी मुलगी आहे, इथपर्यंत मी आता सासरवाडीला जाऊन तोंड दाखवण्यापेक्षा आत्महत्या करतोय. हा निरोप पुन्हा माऊलीने सांगितला निवृत्तीनाथांना की असा म्हणतोय. निवृत्तीनाथाने सांगितलं माऊलींना तुम्ही स्वतःला प्रकट करा, हे तुम्ही कोण. महाविष्णूचा अवतार साखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात तुम्ही विष्णू आहे आणि एवढंच नाही तर मी तुमचा गुरु आहे. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगी सिद्धी पावे. गुरु आज्ञा म्हणून त्याला तुम्ही जीवदान द्या, तुम्हाला अशक्य काहीच नाही कारण साक्षात ब्रह्मांड तुम्ही आहे. माऊली निवृत्तीनाथांचा आदेश ऐकला. त्या लहान मुलाच्या राजकुमारीच्याच डोक्यावरती हात ठेवला, नकापासून केसापर्यंत शरीर बदललं, स्त्रीचं शरीर बाजूला गेलं, तो पुरुष झाला आणि सांगितलं आता जा सासरवाडीला. तो बालक तो राजकुमार तो म्हणला मी चाललोय खरं पण आता माझ्याकडे द्यायला काहीच नाही, मी मारायला आलो होतो, हा माझा घोडा तरी स्वीकारा. ते म्हणले घोडा घेऊन आम्ही काय करू. निवृत्तीनाथ म्हणले त्याच्या इच्छेसाठी घ्या, हा लहान आहे. बोललेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही शुद्ध नाही विचारला अधिकार मी आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. त्या घोड्यावर तुम्ही बसू नका, घोडा पुढे चालल, पाठीमागं तुम्ही चाला, त्याची इच्छा आणि माझी आज्ञा म्हणून तो घोडा स्वीकारा. तेव्हापासून आळंदीपासून पंढरपूरला जो घोडा येतो तो घोडा त्या शितोळे सरकारांच्या घराण्यातला आहे. असेल तर का म्हणतो त्याच्या इच्छेसाठी स्वीकारला आहे. तो घोडा म्हातारा झाला की दुसरा अंकलगीमधून दुसरं नवीन शिंगूर तिथं जातं आणि तिथंपर्यंत पोहोचलं जातं. इतकी ताकद त्या घोड्यात आहे. म्हणून मनोरमा परिवाराला आवर्जून एक विनंती करायची आहे, सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक असतील, सर्व कवी, साहित्यिक, कला
सगळी माणसं आज पंढरपूरपासून इथं आली, पण मी आज वारीला गेल्यानंतर सांगेन मोरे साहेब, पांडुरंगा मी आज सोलापूरची वारी अगोदर केली, आता तुझ्या वारीला मी आलोय. अशा प्रकारची ताकद रामा परिवाराला द्या, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आगे मुक्ता माय तू विजेची सळकांडी, आगे मुक्ता माय तू विजेची सळकांडी, ताटीचे अभंग ऐकून जग अहंकार सोडी. मला सगळ्यात ताटीचे अभंग आवडतात, कारण ज्ञानेश्वरानं उपदेश करण्याचं सामर्थ्य मुक्ताबाईमध्ये आहे. आपण या संत स्त्रिया, फक्त 18 वर्षाची मुक्ताबाई होती ज्यावेळेस ती विजेच्या अधीन झाली, आणि 14व्या वर्षी तिने 1400 वर्षाच्या चांगदेवाला उपदेश केलेला आहे. केवढी क्षमता होती मुक्ताबाईमध्ये. ताटीचे अभंग ऐकून जग अहंकार सोडी, तू चांगदेवाची गुरु माऊली, तू चांगदेवाची गुरु माऊली, तू भक्तजनांची सावली, विसोबा खेचर घाली तुझ्या लोटांगण पाऊली, अशी तू मुक्तामाय. अगे जनाबाई अगे जनाबाई तू वेल जाईची, जनाबाईला अध्यात्मामध्ये वेल जायची वेल म्हटलेलं आहे. अगे जनाबाई तू वेल जाईची, विठ्ठलाच्या प्रेमाची आणि दासी नामयाची, भक्तीने जिंकला तू विठुराया, भक्तीने तिने विठुराया जिंकलेला आहे. भक्तीने जिंकला तू विठुराया, उभा पाठीशी तो तुझं सांभाळाया, जनी बसे दळाया हात लावी विठुराया, पाणी जातसे आणाया तर विठू येई धावून या, मुखी नाम घेत पांडुरंगा, जनी तूच झालीस चंद्रभागा. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, सोयराबाई तुझे हे जिव्हाळ्याचे अभंग, आम्ही असे दंग गुण विठोबाचे गायले, सखा पांडुरंग अंतू एक रूप झाले. सोडिलास प्राण विठ्ठलाच्या पायाशी, सोडिलासे प्राण विठ्ठलाच्या पायाशी, कान्होपात्रा तुझ सम नाही कोणी या जगती, कान्होपात्रा तुझ सम नाही या जगती. प्रपंच अन परमार्थ केले तू समान, प्रपंच अन परमार्थ केले तू समान, आणि जिंकून दाविले भक्तीचे गगन. भैणाबाई तू पताका भागवत धर्माची, तुझ्या सम नाही भक्ती ग कुणाची. तुम्ही संत बायांनो आधार ग आमचा, तुम्ही संत बायांनो आधार ग आमुचा, तुमच्याच पावलावर पाऊल स्त्रियांचा. विठ्ठल दैवत जगताचे आणि विसावा आमचा कायमचा. धन्यवाद. जगणे अवघे विठ्ठल विठ्ठल झाले, जगणे अवघे विठ्ठल विठ्ठल झाले, मरणे अवघे विठ्ठल विठ्ठल झाले. वारीमध्ये नाम हरीचा घुमला, वारीमध्ये नाम हरीचा घुमला, भजणे अवघे विठ्ठल विठ्ठल झाले, आणि चंदन झाले अवघ्या आयुष्याचे, चंदन झाले अवघ्या आयुष्याचे, झिजणे अवघे विठ्ठल विठ्ठल झाले. आणि अभंग घेतोय. या अभंगामध्ये विठ्ठलानेच माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे, म्हणजे विठ्ठलाचं जे मनोगत जे आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. उभा आहे तुम्हासाठी युगे 28 झाली, उभा आहे तुम्हासाठी युगे 28 झाली, वीट माझ्या पायाखाली घेऊन थांबवलो. साऱ्या या भक्तगणांची उतू जाई भक्ती, साऱ्या या भक्तगणांची उतू जाई भक्ती, ऊर भरलाय किती काय तुम्हा सांगू. चंद्रभागेच्या किनारी उसळला हा सागर, माझ्या भक्तांचा जागर चाले अहोरात्र. टाळ चिपळ्या हातात कुणी कीर्तनात दंग, टाळ चिपळ्या हातात कुणी कीर्तनात दंग, कुणी वाजवी मृदंग घुमे आसमंत. दिंड्या आल्या भेटण्यास आले संत सारे खास, दिंड्या आल्या भेटण्यास आले संत सारे खास, मीही झालो आता दास कायम तुमचा. आणि आता नांदो सुखासुखी सारे हे ब्रह्मांड, मिटो सारे हे पाखंड साऱ्या जगताचे. आणि विठू शेवटी म्हणतोय, तुम्ही साऱ्यांनीच केले मला आता भगवंत, तुम्ही साऱ्यांनीच केले मला आता भगवंत,
किती किती पाहू अंत तुमच्या भक्तीचा, किती किती पाहू अंत तुमच्या भक्तीचा. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे वारी. भक्ताच्या योगे 28 युगे, भक्ताच्या योगे 28 युगे, विटेवरी उभे परब्रह्म. गेले कैसे दिस देखिले रूपास, गेले कैसे दिस देखिले रूपास, जीव कासावीस भेटीसाठी, जीव कासावीस भेटीसाठी. आम्ही तुझे दास दर्शनाची आस, आम्ही तुझे दास दर्शनाची आस, लागली आम्हास पांडुरंगा. हरपे तहान विसर हे भान, हरपे तहान विसर हे भान, आसुसले मन गाभाऱ्याशी, आसुसले मन गाभाऱ्याशी. दर्शनामी येतो शील हा जातो, दर्शनामी येतो शील हा जातो, मुख हे पाहतो विठ्ठलाचे. आम्ही वारकरी चुकू नये वारी, आम्ही वारकरी चुकू नये वारी, दुमुदे पंढरी नामघोषी. आमुचा तू वाली कृपेची सावली, आमचा तू वाली कृपेची सावली. भेटू दे माऊली वारीमध्ये, पहावी पंढरी घडावी ही वारी, पहावी पंढरी घडावी ही वारी. चंद्रभागे तीरी वैष्णवांच्या, संताचा हा संग, संताचा हा संग, टाळणी मृदुंग, भजनात दंग वारकरी. संताचा हा संग, टाळणी मृदुंग, भजनात दंग वारकरी. आणि शेवटचं कडवाय, संपू दे कोरोना हीच आमची प्रार्थना, संपू दे कोरोना हीच आमची प्रार्थना. येऊ दे दर्शना दया घना, येऊ दे दर्शना दया घना. धन्यवाद.